झाली वगैरे सगळ्या गोष्टींचा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवर ज्या पद्धतीने आक्रमण होतंय ते आक्रमण मराठी माणसांनी एकत्रितरित्या परतवून लावणं गरजेचं आहे। या भूमिकेतनं सन्माननीय राजसाहेबांनी पुढाकार घेऊन काल संजय राऊतांशी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की 6 तारखेला आषाढी एकादशी आहे, वारीचं सगळं कव्हरेज होत असतं, मुंबईमध्ये पण वारी होत असतात आणि विठ्ठलाची मंदिरं आहेत तिकडे गर्दी होत असते, तर त्या दिवशी मोर्चा काढणं योग्य ठरणार नाही। आणि आमची भूमिका अशी होती की 7 तारखेला जर काढला तर सोमवार आहे, सुट्टीचा दिवस नाहीये, त्यामुळे जे पालक असतील, शिक्षक असतील, अगदी विद्यार्थी असतील ज्यांना या मोर्चात सहभागी व्हायचंय त्यांना ते सहभागी होणं शक्य होणार नाही। त्यामुळे सर्वानुमते ही 5 तारीख ठरली आणि त्याप्रमाणे सर्व राजकीय पक्ष, सर्व कलाकार, सर्व साहित्यिक या मोर्चामध्ये सहभागी होतील। मराठी माणसाची ताकद ही काय आहे आणि मराठी भाषेवर जर आक्रमण करायचा तुम्ही प्रयत्न केला तर मराठी माणूस कशा पद्धतीने ते परतवून लावतील हे देशाला हा संदेश जाणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने हा 5 तारखेचा मोर्चा होणार आहे आणि त्या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे असं मी मानतो। काल राजसाहेबांनी म्हटलं होतं की मला बघायचं आहे की मोर्चामध्ये आमच्या कोण येते आणि कोण येत नाही। तुम्ही 5 तारखेचं ठरवलं, त्यांनी 7 तारखेचं ठरवलं होतं, रात्रीमध्ये काही मोठ्या घडामोडी घडल्या का, मन की बात झाली का तयार? मी तुम्हाला सांगितलं ना काल स्वतः यासाठी राजसाहेबांनी पुढाकार घेतला आणि स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी संजय राऊत साहेबांना फोन केला आणि त्याच्यानंतर दोन्ही नेत्यांच्या झालेल्या चर्चेअंती 5 तारीख ही नक्की झाली। मला वाटतं काल तुम्ही स्वतः पत्रकार परिषद घेऊन 6 तारखेची 5 तारीख झाली हे आपल्या सगळ्यांना सांगितलं, त्याची कारण मीमांसा आज आपल्याला कळली असेल। आम्ही सगळ्या राजकीय पक्षांची संपर्क साधणार आहोत। अगदी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांना मराठी भाषेबद्दल प्रेम आहे, ते निश्चितपणे या मोर्चात सुद्धा सहभागी होतील असं आम्हाला वाटतं। शिंदे सेनेचे असतील, सगळे राजकीय पक्ष जे मराठी म्हणून मराठी भाषेवर प्रेम करणारे आहेत त्या सगळ्या संघटना, सगळे राजकीय पक्ष या मोर्चात सहभागी होतील। आम्ही त्या पद्धतीची चर्चा ही सगळ्यांशी करू, सगळ्यांना निमंत्रण देऊ, सगळ्यांना आम्ही मला तर वाटतं मी एक व्हिडिओ ट्विट केला होता त्यावेळेला आपण सगळ्यांनी हा प्रश्न विचारला होता, राजसाहेबांचा तो व्हिडिओ होता, त्यामध्ये आम्ही म्हटलेलं की मराठी माणसासाठी आम्ही कोणाची पाय चटू आणि वेळ पडल्यास पाय छाटू। त्या व्हिडिओचा अर्थ आपल्याला आज कळला असेल। या मोर्चासाठी पोलिसांची परवानगी तुम्हाला मिळते का, त्या दृष्टीने काही पावलं, आणि जर तशी परवानगी मिळाली नाही तर काय नियोजन आहे? 5 तारखेचा मोर्चा हा निघणार। आतापर्यंत जेव्हा जेव्हा आम्ही मोर्चाची घोषणा केलेली आहे त्यावेळेला आम्ही राजकीय केसेसना कधीही घाबरलेलो नाही। अस्वलाच्या अंगावर जेवढे केस असतात तेवढ्या केसेस या महाराष्ट्र सैनिकांच्या अंगावर आहेत, मराठी माणसाच्या अंगावर आहेत, त्यामुळे या केसेसना आम्ही काय घाबरत नाही आणि मराठी भाषेसाठी जेलमध्ये जायची आमची तयारी आहे। संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे की एकूणच या मोर्चेसाठी उद्धव ठाकरे यांनी समन्वय साधलेला आहे। मला असं वाटतं झालं ना आता यांनी त्याला फोन केला का त्यांनी यांना फोन केला, मला वाटतं यापेक्षा आपण मोर्चा कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने निघू शकतो यावर चर्चा करणं आवश्यक आहे। अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की 1ली ते 5वी त्यांनी विरोध स्पष्टपणे दाखवलेला आहे। तुम्ही अजित पवार, शरद पवार यांच्याशी देखील संपर्क साधणार? आम्ही सगळ्या मराठी माणसांची संपर्क साधणार। एकीकडे हा मोर्चा होणार आहे, सर्व मराठी माणसं एकत्र येताना आता सध्याचं चित्र आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सुद्धा एकत्र येतोय, मात्र अनेक जण हा मोर्चा होऊ नये किंवा मोर्चाला परवानगी देऊ नये अशा पद्धतीचे प्रयत्न केलेले आहेत। गुणरत्न सदावर्ते यांच्याकडनं गृहमंत्र्यांना आणि पोलीस महासंचालकांना पत्र दिले। पुढचा काय प्रश्न आहे? उद्धव ठाकरेंना कुठलेही आढेवेढे उद्धव ठाकरेंना कुठलेही आढेवेढे न घेता लगेच होकार दिला आणि तारखेमधला जो बदल आहे मला असं वाटतं मराठी माणसासाठी जो पुढाकार राजसाहेबांनी घेतलाय आणि त्याला प्रतिसाद जो सन्माननीय उद्धव साहेबांनी दिला त्याबद्दल मराठी माणूस म्हणून मला अतिशय आनंद वाटतो आणि खरोखर
मी राजसाहेबांचा, उद्धव साहेबांचा, सगळ्या लोकांचा एक मराठी माणूस म्हणून ऋणी राहील. कारण ज्या वेळेला मराठी भाषेवर आक्रमण होतोय त्यावेळेला हे सगळेजण आपापले राजकीय मतभेद, राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण मराठी माणूस म्हणून एकत्र येतोय. मला असं वाटतं ही भावनाच खूप आनंद देणारी आहे. मोर्चानिमित्त काय होईना ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, याच्या चांगल्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर येत आहेत. एकंदरीत सुखद चित्र पाहायला मिळतंय, पण काहींच्या पोटात पण दुखायला सुरुवात झाली. औषध देऊ त्यांना, एकीकडे ज्या ज्यांच्या पद्धतीने पोटात दुखतंय त्यांना औषध देऊ. काय problem? सातत्यानं दर महापालिकेच्या निवडणुकीला मराठी माणसांच्या बाबतीत प्रश्न निर्माण होतात. मुंबईतील जो मराठी माणसांचा टक्का कमी होतोय हा प्रश्न प्रामुख्यानं समोर येतो. आता मराठी भाषेसाठी हे दोन्ही बंधू एकत्र आले. येणाऱ्या काळात मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईत टिकावं म्हणून महापालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने हे दोन्ही भाऊ मला असं वाटतं राजकीय दृष्ट्या एकत्र येतील नाही येतील याचा निर्णय हे दोघं जण घेतील. त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा असं होईल, त्याचा निर्णय तेच करतील. पण आज मराठी माणसं म्हणून आपण सगळे एकत्र येतोय. मला वाटतं त्याचा आनंद साजरा आपण सगळ्यांनी करूया. आणि पत्रकार म्हणून पण माझं आपल्याला आव्हान आहे की नुसतं कव्हरेजसाठी नाही तर मराठी भाषेसाठी आपण सगळ्यांनी, आपल्या संपादकांनी सुद्धा या मोर्चात सहभागी होणं, मराठी चॅनलच्या संपादकांनी सुद्धा या मोर्चात सहभागी होणं गरजेचं आहे अशी माझी प्रामाणिक भावना आहे. हा मोर्चा म्हणजे नांदी आहे जर ठाकरे सगळेजण राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवत असतील तर पत्रकारांनी सुद्धा त्यांचा चॅनल आणि हे अभिनिवेश बाजूला ठेवून या मोर्चात सहभागी झालं पाहिजे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची ही नांदी म्हणायची का हा मोर्चा? मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की मराठी माणूस म्हणून आपण एकत्र येऊ. मला असं वाटतं हा जो 5 तारखेचा मोर्चा आहे हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी जर आपण त्याचा गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस किती आक्रमकरित्या एकत्र येऊ शकतो ते दर्शवणारा मोर्चा असेल. आणि बऱ्याच लोकांना संयुक्त महाराष्ट्र 2.0 ची आठवण करून देणारा मोर्चा असेल. ठाकरे ब्रँड या निमित्ताने पुन्हा एकदा जगासमोर येणार आहे, कारण की ज्या पद्धतीने या मोर्चाला दोन्ही ठाकरेंनी एकमेकांशी बोलून प्रतिसाद दिले. मला असं वाटतं आपण एक गोष्ट इथे थोडीशी लक्षात घेतली पाहिजे की हा मोर्चा ना राजसाहेब ठाकरेंचा आहे ना उद्धव साहेब ठाकरेंचा आहे. हा मोर्चा मराठी माणसाचा आहे. याचं नेतृत्व हे मराठी माणूस करणार आहे आणि हा मराठी माणसासाठीचा मोर्चा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रसाद लाड असं म्हणतायत, प्रसाद लाड असं म्हणतायत की उपाध्ये फसवणूक म्हणतायत आहे. की मुळात गमावलेली आणि राजकीय बाकीच्या मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. यांना मराठी भाषेचं काही देणं नाही, हे प्रकार वास्तव आहे याचं उपाध्ये म्हणतायत. प्रसाद लाड उपाध्यायांना हल्ली भाजपमध्ये कोण नाही विचारत तर मी काय उत्तर देतो. प्रसाद लाड असं म्हणतायत की ठाकरे केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत, मुळात सक्ती नाहीच आहे. मात्र जाणीवपूर्वक ते झालं. आता ते किती सक्ती केली आहे काय केली आहे याच्या आता काही लोकांसमोर सगळं उघडं पडलेलं आहे. काल जेव्हा दादा भुसे आले त्याच वेळेला आम्ही सगळ्या गोष्टी त्यांना क्लिअर केलेल्या आहेत आणि त्यांना समजलेल्या आहेत. समजून त्यांना उमजत नसतील तर गोष्ट वेगळी, पण बाकी सरकारला सगळं समजलेलं आहे. पण समजून न उमजण्याची जी भूमिका सरकारची आहे मला असं वाटतं ती चुकीची आहे. समिती एक ज्या strategy पद्धतीनं आता भाजप भाजपच्या- नेत्यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत याचा अर्थ असा घ्यायचा का की हे दोन्ही बंधू एकत्र येऊ नये त्याच्यासाठी आता प्रयत्न चालू झालेले आहेत? कारण का दोन्ही बंधूंकडे मराठी मतं आणि मराठी माणसं मला असं वाटतं मराठी माणूस एकत्र येऊ नये या दृष्टीने काही लोक प्रयत्न करू शकतात. पण मराठी माणूस इतिहास आहे, हा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आहे. ज्यावेळेला मराठी भाषेवर, मराठी माणसावर, महाराष्ट्रावर जेव्हा संकट येतं तेव्हा मराठी माणूस एकत्र येऊन तो लढा देतो. हा इतिहास पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होताना आपल्याला 5 तारखेला दिसेल. तुम्ही म्हणालात की राजकारणाला कलाटणी देणारा हा मोर्चा असेल. संजय राऊत सुद्धा असंच म्हणतात की हा ऐतिहासिक ठरेल आणि लोकांना समजेल की नेमकं राजकारणात काय सुरू आहे अशा पद्धतीचा हा मोर्चा असेल. त्याच्यामुळे केवळ मराठी हिंदीचाच प्रश्न नाही तर यातून राजकारणाला कलाटणी मिळेल. म्हणजे तुम्हाला नेमकं काय सुचवायचं? राजकारणाला कलाटणी याचा अर्थ असा आहे की यापुढे मराठी माणसाच्या, मराठी भाषेच्या वाटेला कोणीही जाणार नाही अशा पद्धतीचा मोर्चा. तर शरद भाजपच्या पवारांना आज गटामध्ये पत्रकार अशी- परिषद घेतली आणि शरद पवार असं म्हणाले की केवळ आव्हान केलंय म्हणून त्यात सहभागी व्हा असं होणार नाही, आम्ही ते सगळं समजून घेऊ. मुळातच हिंदी भाषिक लोक जे आहेत ते आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या भाषेला विरोध जो आहे तो पहिलीपासून सक्ती नको 5वी पासून हवे आणि त्यासाठी आपण लवकरच संवाद साधणार आहे. तुम्ही त्याच्याशी संपर्क केला? तुम्ही आमचे पक्षातले वरिष्ठ नेते, आता पवार साहेबांशी काय मी संपर्क साधू शकत नाही, पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी बोलतील.
परंतु ज्या भाजपच्या पद्धतीने कोट्यामध्ये- भाजपच्या एक एक नेत्यांची जळफापट संपूर्ण समोर येताना पाहायला मिळते, म्हणजे हे सगळे भाजपचे जे नेते म्हणतात हे मराठी द्रोही आहेत का? कोण? भाजपचे जे नेते म्हणतात ते तुम्हाला स्वतःला हसायला येते म्हणतात. तर भाजपच्या गोटामध्ये नाही, अशी पण एक द्रोही आहेत चर्चा- का ते? कोण? जी तुम्हाला नावं प्रश्न समोर विचारला. येतात, प्रसाद लाड असतील त्या केशव उपाध्याय असतील, जे जे मला वाटतं राजसाहेबांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं की जे या मराठी भाषा जी आहे किंवा हिंदी सक्ती जी आहे त्या हिंदी सक्तीला आम्ही विरोध करतो. जे हिंदी सक्तीचं समर्थन करतील ते महाराष्ट्र द्रोहीच. बरं, संदीपजी, भाजपच्या गोटामध्ये आता अशा हालचाली सुरू आहेत की जर या हिंदी मराठीला घेऊन जे राजकारण सुरू आहे त्याला जर उत्तर द्यायचं असेल तर भाजपकडून आता मराठी भाषेला अभिजात दर्जा हा मोदींनीच मिळवून दिला हे जनतेपर्यंत पोहोचवा अशा पद्धतीच्या सूचना देण्यात येत आहेत. त्या पद्धतीची एक स्ट्रॅटेजी त्यांच्याकडनं अवलंबली जाते. तुमच्याकडनं काही काउंटर स्ट्रॅटेजी केली जाणार आहे का आणि मुळात हा मुद्दा तुम्हाला पटतोय का? मुळात असं आहे की मराठी माणूस काय एवढा दुधखोळा नाहीये. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो मराठी भाषेच्या समृद्धीमुळे मिळाला. मराठी भाषेचं असलेलं साहित्य, मराठी भाषेमध्ये अनेकांनी केलेलं काम याच्यामुळे दर्जा मिळाला. कुणाचेही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन कुणाला जर वाटत असेल आपण मराठी भाषेवर उपकार केलाय तर माझं त्यांना आव्हान आहे की हिंमत असेल तर त्यांनी गुजराती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन दाखवावा. जर तुम्हाला वाटतंय ना तुम्ही एवढे शक्तिशाली असाल तुम्ही कोणालाही अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकता, हिंमत असेल तर गुजराती भाषेला देऊन दाखवा. शेवट मुळात ती भाषा समृद्ध असावी लागते, त्याचं साहित्य समृद्ध असावा लागतो, त्या भाषेला इतिहास असावा लागतो आणि अभिजात भाषा म्हणजे मूळ भाषा असा त्याचा अर्थ होतो. तो असल्याशिवाय कोणी दर्जा देऊ शकत नाही. मग ते मोदी असतील ना तर ट्रम्प असतील. मात्र अभिजात भाषेच्या दर्जावरनं भाजपचा आविर्भाव असा असतो हे आमच्यामुळे झाले, आम्ही दिले. म्हणूनच मी म्हटलं ना मग एवढीच हिंमत असेल तर गुजराती भाषेला देऊन दाखवा अभिजात भाषेचा दर्जा. काम वाटतं का तुम्हाला? कारण राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क मला असं वाटतं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा मराठी भाषेच्या समृद्धीमुळे, इतिहासामुळे आणि साहित्यामुळे मिळाला. सर, सोयीस्कर पद्धतीने भाजप गुजरातमध्ये मात्र तिसरी भाषा म्हणून संस्कृतला अडॉप्ट करून घेतं आणि इथे मात्र हिंदी. हे संस्कृत पण नाहीये. मला असं वाटतं आपली माहिती चुकीची आहे. पुन्हा एकदा आपण तपासू. आशिष शेलार सातत्यानं पत्रकार परिषदा घेऊन असं सांगतायत की हा निर्णय जो आहे हिंदी विषयाच्या बाबतीत हा आम्ही कायदेशीर कशा पद्धतीने घेतो. त्यांनी असं सुरुवातीला सांगितलं की आम्ही एक 450 शिक्षक तज्ञांची समिती बनवली, त्या समितीनं ड्राफ्ट बनवला, तो ड्राफ्ट आम्ही 3800 लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रातला दिला आणि त्यांनी सांगितलं की हिंदी विषय घेणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठेतरी 3800 लोकांच्या निर्णयावरती हा निर्णय घेतला असं म्हणायचं का? महाराष्ट्राची 12 कोटी मराठी जनता या गोष्टीला विरोध करते. तिथे 3800 लोकांचं काय घेऊन बसलंय? आज 12 कोटी जनता जेव्हा सांगते की आम्हाला हिंदी भाषेची सक्ती मान्य नाही आणि कायद्यामध्ये बसवा नाही तर बसवू नका, हिंदी भाषा सक्तीला आमचा विरोध आहे. 5वी पर्यंत हिंदी भाषेची सक्ती केली नाही पाहिजे या गोष्टीवर आम्ही ठाम आहोत. आणि जर तो कायदा मराठी माणसाच्या मुळावर येणार असेल तर हा कायदा आम्ही मानणार नाही. मराठीच्या मुद्द्यावरती ठाकरे बंधू मोर्चा निमित्त का होईना पण एकत्र येत आहेत. ती नांदी बनायची का आगामी मला वाटतं उत्तर दिलं मी तुम्हाला. संदीपजी, धन्यवाद. संदीपजी, एक बाई. तर संदीप देशपांडे यांनी आता पत्रकार परिषदेमध्ये राजकारणाची दिशा बदलणारा हा मोर्चा असेल, महाराष्ट्रात यापुढे वेगळं राजकारण घडताना दिसेल असं म्हटलेलं आहे. कुठेही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तिसऱ्या भाषेला अभ्यासक्रमात समाविष्ट करा असं म्हटलेलं नाही. मात्र ऑन रेकॉर्ड जेव्हा समर्थन केलं जातंय तेव्हा वारंवार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा दाखला का दिला जातोय? खोटं बोलतायत काही नेते. रेटून बोला पण काय खोटं बोला पण रेटून बोला. मला असं वाटतं ही रणनीती त्याच्यामध्ये अवलंबली जाते. त्यामुळे हे रेटून बोलतायत आणि खोटंही बोलतायत. क्या कहेंगे दोनों भाई साथ आ रहे हैं, जो मराठी का मुद्दा है इसको लेकर संजय राउत ने See, on 5th July we are decided to have a protest against the imposition of Hindi, and for this very purpose we requested all political parties and everyone, each and every Marathi Manus to participate in the protest, and we got a positive response from everyone. So this will be a historic protest on 5th July and it will be a remembrance of 1960 संयुक्त महाराष्ट्र चळवळ. थँक्यू.
ऐक ना, संदीप 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 तर संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये अखेरचा प्रश्न विचारताना हिंदीत बोला म्हटल्यावर स्वतःही इंग्रजीमध्ये बोललेले आहेत, मात्र हिंदी सक्तीला आमचा विरोध आहे हेच त्यांनी आत्ताही उत्तर देत असताना पुन्हा एकदा दाखवून दिलंय. तर दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत, हे एक महत्त्वाचं ऐतिहासिक घटना महाराष्ट्र बघणार आहे. 20 वर्षानंतर हे दोन्ही ठाकरे बंधू 5 जुलैला एकत्र येताना दिसतील. मात्र संदीप देशपांडे आता पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना महाराष्ट्राचं हित, मराठी माणसाचं हित हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. दोघे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र येत आहेत की नाही हा मुद्दा या क्षणाला महत्त्वाच्या आणि ज्येष्ठ नेत्यांच्या कोर्टात आहे असंही ते म्हणाले. आणि आता या क्षणाची सर्वात मोठी, खरं तर आजच्या दिवसभरातली सर्वात मोठी बातमी ती म्हणजे हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र येताना दिसणार आहे, एकत्र मोर्चा काढणार आहेत. खासदार संजय राऊत यांनी आता ठाकरे बंधू यांचा एक एकत्र फोटो ट्विट केला आणि या मोर्चाची घोषणा केली आहे. एक आणि एकत्र मोर्चा असं थेट संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटलं. आणि या मोर्चासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असंही राऊत म्हणाले. विशेष म्हणजे पहिले मराठीमध्ये मग इंग्रजीमध्ये घोषणा करत संजय राऊतांनी थेट अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅगही केलंय. 5 जुलै रोजी मुंबईमध्ये हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढला जाणार आहे. काल जेव्हा उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोमणा लगावला होता, ते देखील आपण पाहिलेलं होतं. आणि त्यानंतर आज संजय राऊतांनी थेट देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांना टॅग केलंय. तर याच हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंनी मला फोन केला होता. मराठी भाषेसाठी 2 वेगवेगळे मोर्चे काढणं योग्य नाही, एकच मोर्चा झाला पाहिजे असं राज ठाकरेंची भूमिका आहे. त्यामुळे सेना आणि मनसेचा 5 जुलैला मोर्चा निघणार आहे असं संजय राऊतांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितलंय. राज ठाकरे यांचा फोन आला, त्यांची अशी भूमिका आहे की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी 7 तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आत्ता 6 तारखेची घोषणा केली. 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये किंवा ही तारीख आपण 5 तारखेला करावी, ही 6 तारखेची आहे. त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे. त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला. 7 तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते आणि 6 तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता 5 तारखेला निघेल. तर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेनं जोर धरलाय. त्यात आता ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय की राज आणि उद्धव ठाकरे मनाने एकत्र आले तसं राऊतांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. मनाने एकत्र आलेलेच आहेत. भाषा हा एक महत्त्वाचा विषय आहेच. मराठी माणसाचा स्वाभिमान, अस्मिता, मुंबईवरती होणारं आक्रमण या विषयावर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र आलो, मतभेद विसरून राजकीय, त्या प्रकारचा लढा उभं करण्याची गरज दोन्ही प्रमुख ठाकरेंना वाटते आहे आणि त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही. त्याच पद्धतीचं आक्रमण मुंबईवर होते, मुंबई ओढण्याचं, मुंबई तोडण्याचं, मराठी माणसाला हद्दपार करण्याचं. त्यावेळेलाही मग संयुक्त महाराष्ट्राची समिती स्थापन झाली, त्यात सगळेच पक्ष एकत्र आले आणि तो लढा दिला. आताही आम्हाला त्याच पद्धतीनं लढावं लागेल आणि या लढ्याचं नेतृत्व शेवटी ठाकरेंनाच करावं लागेल. तर काय ठरलं, कसं ठरलं, मोर्चा कसा निघणार हे सर्व काही तर संजय राऊतांनी सांगितलं. मात्र हिंदी सक्ती विरोधातील मनसे ठाकरे सेनेच्या एकत्र मोर्चाच्या घोषणेनंतर दादरमध्ये आता बॅनरबाजीही केली जाते. या बॅनरवरती राज्यात पुन्हा येणार ठाकरे सरकार हा उल्लेखही करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्राची समीकरणं बदलणार, सूर जुळणार असं लिहिलंय. तर या बॅनर संदर्भात अधिकची माहिती आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर देत आहेत, बघूया.
बघा, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की ठाकरे ब्रँडला धक्का लावण्याचं काम सुरू आहे, मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातून हा ब्रँड कधीच जाणार नाही. आणि त्यानंतर सकारात्मक प्रतिक्रिया जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्याकडून पण आलेली बघायला मिळते. आपण बघतोय की शिवसेना भवन समोर एक बॅनर खरं तर लावण्यात आलं होतं, सूत्र जुळणार, महाराष्ट्र चित्र बदलणार, महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षात समीकरण बदलणार, पुन्हा येणार ठाकरे सरकार. हा बॅनर खरं तर प्रत्येकाचं आता लक्ष वेधून घेताना बघायला मिळतोय, कारण ज्या पद्धतीची भूमिका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे घेताना बघायला मिळत आहेत, दोन्ही ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर आता एकत्रितरित्या येताना बघायला मिळत आहेत. आणि हेच खरं तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं की काय, आणि त्यामुळे हा बॅनर आता पुन्हा एकदा प्रत्येकाचं मन या ठिकाणी वळवून घेत असल्याचं बघायला मिळत आहे. कारण पुन्हा येणार ठाकरे सरकार अशा संदर्भातलं खरं तर विधान हे शिवसेना भवनच्या समोर लावलेल्या या बॅनरच्या माध्यमातून सध्या बघायला मिळत आहे. हा तोच परिसर आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकारण होतं, बॅनर वॉर बघायला मिळतात, आणि त्याच ठिकाणी खरं तर हा बॅनर प्रत्येकाचं मन वळवून घेत असलेलं बघायला मिळत आहे. कारण सूत्र जुळणार हे आधीच या बॅनरच्या माध्यमातून खरं तर दिलेलं बघायला मिळतंय. तर पहिलीपासून हिंदी सक्तीला शरद पवारांनी सुद्धा विरोध केलाय. हिंदी सक्ती 1ली ते 4थी पर्यंत योग्य नाही असं शरद पवार म्हणतात. 5वी पासून हिंदी शिकवायला हरकत नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. मुंबईला गेल्यानंतर हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंची भूमिका नेमकी काय ते जाणून घेईन आणि त्यानंतर मोर्चामध्ये सहभागी व्हायचं की नाही याबाबतचा निर्णय शरद पवारांच्या पक्षाकडून घेतला जाणार आहे असं ते म्हणाले. कोल्हापूरमध्ये ते बोलत होते. 1ली ते 4थी प्राथमिक तिथं हिंदीची सक्ती तिथं करणं योग्य नाही, पण 5वीपासून वर हिंदी ही येणं त्या विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने आहे. हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही. 1ली ते 4थी हा जो वयोगट आहे त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ताच जाणणं हे योग्य नाही. तिथं मातृभाषा ही महत्त्वाची आहे. दोन्ही ठाकरेंची स्टेटमेंट वाचली. मी मुंबईला गेल्यावर त्यांचं म्हणणं काय ते समजून घेणार आहे, कारण त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केले. त्यांनी हेही जाहीर केलं की त्या कार्यक्रमामध्ये विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं. जर सहभागी व्हायचं असेल तर नक्की त्यांचं धोरण काय हे समजून घ्यावं लागेल. तर हिंदी सक्तीविरोधात जशी दोन्ही ठाकरेंची भूमिका एक आहे, तशीच दोन्ही राष्ट्रवादींचीही एकच भूमिका दिसते. असं मी का म्हणते, कारण हिंदी सक्तीवरून अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरेंनी सरकारलाच घरचा आहेर दिला. हिंदी सक्तीचा पुनर्विचार करायला हवा असं थेट सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे. आपली मातृभाषा मराठी आहे, ती अवगत असलीच पाहिजे, त्याच्यामध्ये अधिक समृद्धी आली पाहिजे. इंग्रजीचं ज्ञान स्वाभाविकच आहे, आणि इंग्रजीसुद्धा अलीकडे नर्सरीपासून किंवा प्ले ग्रुपपासून सुद्धा इंग्रजी त्या ठिकाणी शिकवलं जातं. हिंदी भाषासुद्धा ही सुद्धा शिकणं गरजेचं आहे. फक्त सक्ती करण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे त्या बाबतीमध्ये सरकारने पुनर्विचार करणं आवश्यक आहे. तर मराठी हिंदी वादाचं राजकारण भाजप हाणून पाडणार आहे, त्यासाठीची तयारी भाजपकडून सुरू आहे. कोर कमिटीच्या बैठकीमध्ये त्याबाबत रणनीती सुद्धा ठरलेली. मराठी हिंदी वादावरून सुरू असलेल्या राजकारणाला आता मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, त्याचा आधार मिळालाय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय, तोही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच हे झालं, हे घडलं असं भाजपनं आता लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याबाबत कोर कमिटीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचनाही केलेल्या आहेत.